हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फणसाची भाजी. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. मी इथे आमच्या घरचा मोठा फणस घेतला आहे. तर या फणसाला पहिलं कापून फणसाचे गरे हे नीट करून घेऊया. आता ह्याला आपण मधोमध 2 भाग करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत. तर आता बघा, मी मधोमध मस्त ह्याला कापला आहे. 2 भाग झाले आहेत. आता मी एकाच भागाची भाजी करणार आहे. तर ह्याला आपण 2 भाग केल्यानंतरही त्याचे छोटे छोटे पार्ट करून घेणार आहे आणि नंतर त्याच्या आतला जो गरा आहे ना तेवढाच भाग आपण घेणार आहे. बघू शकता मस्त असे मी त्याचे छोटे छोटे पार्ट केले आहेत. आता ह्याच्यामध्ये जो भाग असतो ना त्याला आम्ही तो जो गाभा बोलतो त्याला, तर ते आम्ही घेत नाही मधली, ते काढून टाकतो आणि त्याला डिंकही असतो. त्याच्यामुळे त्याला पूर्ण काढून टाकायचं आणि व्यवस्थित असं नीट करून मग ते गरे काढून घ्यायचे. तर बघा नीट झाले. आता आपण हे मधले गरे काढून घेऊया. हे गरे छान थोडेसे गोड झाले होते. बरेच दिवस म्हणजे मोठा होता तो फणस, तर गोड झाले होते. बघू शकता मी छोटे छोटे गरे काढले आहेत. आता गरे काढून घेतल्यावर या फणसाच्या गोट्या आहेत म्हणजे त्याच्यामधला सीड, तर ह्यालाही आपण थोडं बारीक करून घेणार आहोत आणि त्याला सोलून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्हाला जास्तच मोठे तुकडे ठेवलात तर ते पहिले शिजवून घ्यायचे आहेत. आता आम्ही याला बारीक करतो त्याच्यामुळे याला भाजीबरोबरच शिजवणार आहोत. हे कधी पण बारीक करून याला व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे. जर तुम्ही सोलत नाही तर त्याच्या साली खाताना भेटतात आणि ते व्यवस्थित लागत नाहीत, म्हणून याला प्रॉपर सोलून घ्या. भाजी नीट करून झालेली आहे. इथे गरे आणि त्याच्या गोट्याही सोलून झाल्या आहेत. तर चला आता आपण फोडणीला घालूया भाजी. मस्त अशी भाजीची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आता ह्याला काय करायचं, जेव्हा आपण सोलतो तेव्हा त्याला थोडीशी माती वगैरे लागते. त्याच्यामुळे कधीही फणसाची भाजी नंतर धुवून घ्यायची नीट करून घेतल्यानंतर. तर आता ही नीट करून घेऊन आईने त्याला दोनदा पाण्यातून स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. बघू शकता कुठेही त्याच्यामध्ये घाण नाही आहे. आणि जेव्हा आपण कापतो तेव्हा तिथे थोडीशी आजूबाजूला घाण असली तर त्याला लागते, म्हणून फणसाचे गरे हे नेहमी नंतर धुवून घ्यायचे. तर याच्यासाठी मेन जी गोष्ट लागणार आहे फोडणीसाठी ती म्हणजे लसूण. तर लसूण सोलून घेऊन आईने त्याला ठेचून घेतलं आहे. लसूण कधी पण फोडणीला घालताना कधी पण ठेचूनच घ्यायची. अशीच लसूण घातली तर ती लसूण लागत नाही. आता ह्या गऱ्यांमध्ये आपण मसाले घालून घेऊया. घरगुती लाल तिखट टाकला आहे, तुम्हाला जशी तिखट पाहिजे तशी. आम्ही मीडियम तिखट बनवतो तर 2-2.5 चमचे मसाला टाकला आहे. त्याच्यामध्ये घालूया मीठ, चवीनुसार मीठ घाला, जेवढी भाजी असेल त्यानुसार. आणि नंतर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता ही पूर्ण मिक्स तर होणार नाही कारण भाजी भरपूर आहे, तर थोडं वरवर मिक्स करून घेऊन नंतर ती टोपात मिक्स करून घेणार आहोत. तर आता इथे तेल घालूया आणि तेल गरम झालं त्याच्यामध्ये घालूया लसूण आणि थोडीशी मोहरी. तर ह्याच्यामध्ये 2च गोष्टी घालायच्या असतात. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही घालू शकता, ऑप्शनल आहे. पण लसूण आणि मोहरी जरूर घाला, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि भाजी मस्त लागते. आता ह्याला मोहरीला तडका लागेपर्यंत आपण थोडी वेट करूया आणि तडका लागल्यावरती आता भाजी घालूया जी आपण नीट करून घेतली आहे, फणसाचे गरे. तर इथे बघा सगळे गरे घालून नंतर मग त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी खूप फेमस भाजी आहे आमच्याकडची कोकणातली आणि खाल्ल्यावरती खूप छान लागते ही भाजी. मला खूप आवडते भाजी फणसाची, त्याच्यामुळे आम्ही गावी गेलो
ॲटलिस्ट एकदा तरी ही भाजी आम्ही करून खातोच. मुंबईतही बनवू शकतो, तिथेही आपल्याला भाजी मार्केटमध्ये फणस सहज मिळतो. तर आता भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पाणी घालताना थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आणि त्याच्यावरती काहीतरी असं खोलगट ताट ठेवून मग त्याच्यावरती पाणी घालायचं आहे जास्त आणि त्याला वाफवून घ्यायचं आहे. बघू शकता माझी भाजी शिजलेली आहे. अवघ्या 10 ते 15 मिनटात ही भाजी छानपैकी शिजते. तर आईने इथे काढून घेतली आहे. जास्त ड्राय भाजी आम्हाला आवडत नाही. जर तुम्हाला जास्त ड्राय पाहिजे असेल तर अजून कमी पाणी घाला आणि वरच्या ताटात जास्त पाणी घाला. पण ही जास्त ड्रायपेक्षा अशी भाजी छान लागते. ही भाजी दोन्ही प्रकारे करता येते, एक मसाल्याची आणि एक मिरचीची. जर मिरचीची पाहिजे असेल तर फोडणीला मिरची घाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ